ते आता अण्णा पटोळ्यालाच विचारलं पाहिजे. खरं हो, कारण आता कसं आहे माहिती आहे का, मिनिटाला 100 बैठक, हा. 2500 बैठक निघालीच पाहिजे. मिनिटाला 100 म्हणजे किती स्पीड. मग आणि ते बी असे शर्त होते. अण्णा पैलवानचे अजून मुलाखत घेतली का तरी विचारा, टाचखाली मोळा ठेवायचा हा आणि बैठक मारायची. बैठक लई मी मारत होतो. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज अशा एका महान मल्लाजवळ आलेलो आहे. त्या मल्लाचं नाव सांगितलं तर तुम्हाला अंगावर काटा येईल. ज्याचा जिल्हा आहे सांगली, तालुका आहे वाळवा आणि गावाचं नाव आहे वाटेगाव. ज्या गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि त्याच अण्णाभाऊ साठेंनी आपले विविध वग तयार केले. त्याने आपल्या नावाचा ठसा हा मराठी बांधव तसेच भारतीय बांधवांच्या हृदयावरती उमटवला. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावी आलेला आहे आणि आपल्या जवळ जे पैलवान आहेत त्या पैलवानाचं नाव आहे महाराष्ट्र चॅम्पियन शिवाजी लोखरे. एकेकाचा नामवंत पैलवान, मोतीबाग तालीम या तालमीमध्ये सराव करणारा, तसेच हिंद केसरी गणपती आंधळकर यांच्याकडून कुस्ती या डावाचे किस्से शिकणारा आणि अण्णा पाटोळे एक नामांकित मल्ल असणारा, ज्या अण्णा पाटोळे यांनी त्यांना कुस्तीचे धडे शिकवले आणि इतिहासामध्ये आपलं नाव अमर करण्यास त्यांना मदत केली. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावी आलो आणि आपल्या समोर जे पैलवान आहेत त्या पैलवानाचं नाव महाराज चॅम्पियन नमस्कार शिवाजी लोखरे यांच्या जवळ आलेलं आहे. यांच्याकडून कुस्तीचा पुढचा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे. नमस्कार बाबा, तुमचं नाव पहिले प्रेक्षकांना सांगा. माझं नाव शिवाजी गोविंद लोखरे, वाटेगाव. वाटेगाव. मला एक सांगा, तुमचं लहानपणी ज्यावेळी तुम्ही कुस्ती खेळायचा, बरोबर, तुमच्याकडून आता मी कुस्तीचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहे. तर लहानपणी तुम्हाला कोण ऊर्जास्थान होतं कुस्ती खेळायला? माझ्या घरात कुणीही पैलवान नाही, कुणाला वास सुद्धा नाही त्याचा. बर. माझी बहीण हा. वाटेगावात दिली. बर. तिचा कारभारी कुस्ती करत होता. बर. शंकर धोंडराम नांगरे बर. त्यांचं नाव. हा हा हा. त्यांच्या कुस्त्या बंडावमा रेठरेकर, श्रीरंग बेनापुरे यांच्या बरोबर कुस्त्या झालेल्या आणि त्या सुटलेल्या आहेत. बर. चितपट कुस्ती झालेली नाही. बर. त्या पाहुण्यामुळं मी तालमीत बघायला गेलो एकदा. आणि ते म्हणले उद्यापासून तू रोज ये. रोज ये म्हणल्यानंतर मी रोज जाऊ लागलो. जायला गेलो असं 2-3 महिने गेल्यावर आमच्या गावाशेजारी एक टाकवं म्हणून गाव आहे. बर. त्या टाकवेच्या यात्रेला अण्णा बाळा पाटोळे हे पैलवान मोठे आणि पांडुरंग महारुगडे म्हणून महारुगडेची वाडी आहे कराड तालुक्यात. बर. ही 2 जण आलेली आणि मला नेलं. नेल्यावरनं माझी 3 वेळ कुस्ती लावली. 3 वेळ मला पाडलं पोरानं. बर. बर. पहिली कुस्ती. बर. 4थ्या वेळ लावल्यावरनं 4थी कुस्ती मी ती केली. बर. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला आमच्या मेहण्यानं आमच्या वडिलांच्या बशी येऊन आज शिवाजीला कोल्हापूरला घालवायचा आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला इथनं पाठवलं. त्यावेळेला माझं वय असेल 12 ते 15 वर्ष. बर. 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 माझं शिक्षण नाही. बर. बर. तिसरीत गेलो होतो थोड्या दिवस. बर. बर. परत काय शाळेत गेलो नाही, ती कोल्हापूरलाच गेलो. बर. कोल्हापूरला गेल्यानंतर अण्णा पाटोळेची खोली एक, मध्ये बारका वरांडा, त्याच्या पलीकडल्या बाजूला आंधळकर पैलवानची खोली. बर. तिथं आम्ही त्यांच्यापाशी अण्णा पटोळेपाशी आम्हाला राहायला जागा दिली तिने. बर. आणि अण्णा पटोळे हे आम्हाला गुरुच झाले. तिथं एवढं त्यांचं प्रेम माझ्यावर बसलं की एका थाटीत आम्ही 10 वर्ष जेवत होतो. अण्णा पाटोळे तुम्ही? तो जातीचा धनगर आहे आमच्या कधी मनातही आलं नाही. तेव्हा गुरु म्हणूनच एका थाटीतच जेवायचं काय. बर. 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 ते म्हणजे तुमची ऊर्जास्थान सुरुवात झाली. ऊर्जास्थान. मला एक सांगा, अण्णा पाटोळे खेळायला कसे होते? खेळायला 1 नंबर तालमीत. त्यांची वैशी बरोबर नाही म्हणून ते पैलवान गाजले नाही, त्यांना पैसे मिळाले. आता वैशी जर म्हणलं आमच्या समोर युवराज पाटील आणि दादू चौगले, अहो आमच्या मागणं तालमीत आली तर आमच्या परस लय बारक्या जोड्या, पण त्यांना नशिबाची साथ मिळाली आणि मोठं पैलवान झालं ते. बरोबर. अगदी मोठं म्हणजे मोठं. युवराज तर एवढा मोठा झाला की 2 वर्षात तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा पैलवान. 2च वर्षात? 2च वर्ष. हे कसं काय झालं? हे तुमच्या देखत झालं? आमच्या देखत झालं. कसं काय झालं? तुम्ही पण एवढं चांगलं पैलवान असता. ते बाळ गायकवाड म्हणून कोल्हापूरला तालीम संघ होता. बर.
त्याच्यात ते बाळ गायकवाड असेल, ते बाळ गायकवाडनं युवराज पाटलाला दत्तक घेतल्यागतच घेतला. बर. खायला प्यायला मेहनत सगळं त्याच्याकडनं करून घेणार. हा. आणि बाळ गायकवाडचं एवढं प्रेम त्याच्यावर बसलं हा. की त्याला 2 वर्ष, दुसऱ्या वर्षीच महाराष्ट्र केसरी. केला त्याला. आणि ते काय वशिला बिशिला असलं काय भानगड नाही. मागणं काय पहिलवान महाराष्ट्र केसरी झाले ते आम्हाला माहित आहे. बर. एकानं 50,000 रुपये दिले ते महाराष्ट्र केसरी झाले. काय सांगताय? हो, त्या काळात पण. हो. बर बर बर. मला एक सांगा, हे तरी गोष्ट आहे, हो. पण त्यामध्ये तुम्ही त्यांचा सराव बघत होता का? बघत होती. युवराज पाटील वगैरे सराव तुम्ही कसं करायचं? सराव तुम्ही त्यावेळी त्यांच्या बरोबर करणार की, पण त्यांचा सराव कसा असणार? तालीम संघात तालमीत फक्त कुस्तीच करणार. बर. मेहनत ही चोरूनच असणार. का बरं असं? ते दुसऱ्याला दाखवणार नाही. असं होतं. हा, ही मी किती मेहनत करतो. ह्या अण्णा पाटोळेने आमच्याकडनं मेहनत करून घेतल्या. तुम्हाला पटणार नाही, दुसऱ्याला पण पटणार नाही ऐकणारा. 3 वाजता उठवणार, भवानी मंडपात झोपायला असणार. 8ला संध्याकाळी झोपायचं. 3ला उठवणार, खासबाग मैदानात नेणार. 2,500 ते 3,000 बैठक मारून घेणार अण्णा पाटोळे. हो. बर. ते बी मारणार, आमच्याकडे करून घेणार. बर. हा. एवढी मेहनत करून घेणार, कुस्ती करून घेणार. आम्हालाच कळलं नाही आमची जोड कुठली आहे. बर. पहिलं तालमीतनं बाहेर पडलो पलूस बांबुड्याला गेल्यानंतर मला तो मालोजी बेनापूरकर पैलवान मला माहिती सुद्धा नाही. त्याला 500 रुपयाला फिरवल्यावरनं आमच्या गावाला ते बाळू वळगावचा म्हणून एक होता, नामदेव आत्रेकर म्हणून होता. ते म्हटलं तर शिवा कुस्ती करतोस काय, जेवल्या का जरा बाय बरं दिसतंय पण. आणि कुस्ती ठरली 500 रुपयाला. ठरल्यानंतर तो उघडा होऊन जसा आला, उघडा जसा बघितला असं का शिवा तुला काय ठेवत नाही तू. मी त्याच्याने काय म्हटलं, तो काय मला घरला घेऊन जाणार आहे. पाडील तो त्याच्या घरला जाईल, मी माझ्या घरला जाईल. बरोबर. पाडू दे म्हटलं. पाडलं तर गेलो. 1 तास 6 मिनिटं कुस्ती झाली. बर. शेवटी एक जुना पैलवान देतो होता, काठी टिकीता आला आणि तो म्हटला पैलवान थांबा. थांबा म्हटल्यावर तो पंच म्हटला काय झालं? तुझ्या बाण म्हटला पैलवानकी केली होती का? मरतील की म्हटला हार्डेसून. त्यावेळेला हे अटॅक बिटॅक नव्हतं, हार्डेस म्हणायचं. अचानक मेलं की हार्डेसून मरतील म्हटला का. किती उशीर कुस्ती. त्या दिवशी संध्याकाळी मला अशी भाकरी मोडून खाता आली नाही बोटाने, एवढी कुस्ती झाली. बर बर. मग सोडली कुस्ती? सोडवली. बर. परत ह्याला पलसाला कुस्त्या आल्या. बर. पलसाला कुस्त्या आल्यावर परशुराम सागाव हे काय मला माहित नाही. एकदम चांगला पहिला परशुराम सागाव. एकदम अण्णा पटोळ्याला मारलं होतं. काय सांगताय? हो. परशुराम सागाव ना. हो. बरं बरं. मग आम्हाला माहित नाही परशुराम सागाव. कुस्ती लागली. आमचं दैव चांगलं म्हणा, त्याचं दैव पुटकं होतं. माझ्याकडनं त्यानं मार खाल्ला. पुट्टी माझा डाव पेटेन. पुट्टी मारायचं. पुट्टीवर त्याला मी मारला. मारल्यावरनं तिथल्या पैलवानं, त्या काळात परगावच्या पैलवानला कोण बक्षीस देत नाही, पण त्या पंचानं मला 100 रुपये बक्षीस त्या काळात दिलं. मग त्यावेळेला 150 रुपये किलोनं मटण होतं कोल्हापुरात. अरे बापरे. आम्ही घेतलंय 150 रुपये किलो. म्हणजे एवढी स्वस्ता बी होती. बरोबर. पण त्यावेळेला 100 रुपये देणार म्हणजे तो काहीतरी दानशूर माणूस होता. बरोबर की नाही. 10 रुपये मटण असेल, 100 रुपये नसेल. 100 रुपये आम्ही बघितले मटण. 100 रुपयानं आम्ही घेतच होतो. तर बरं बरं बरं. 100 रुपयाने किलो. बर. 8 आणे शेर दूध मिळणार. बरोबर बरोबर. मग असं होईत होते ते तिथं परशुराम सागावला मारला. परत देवराष्ट्राच्या कुस्त्या आल्या. देवराष्ट्राच्या कुस्त्या आल्यावर चंबा मुतनाळा आम्ही तिथं गेलो. गेल्यावरून चंबा मुतनाळा मोतीबाग मध्ये मोतीबाग. मग तिथं गेल्यावरून चंबाला फिरवायला लागली. का फिरवायला लागल्यावरनं पांडा अष्टकर उठला, त्या गावचाच पैलवान. म्हटला मी कुस्ती करतो चंबा संघ. मला ती काही झीट आवडली नाही. ओपन शर्ट होता, असा बटनच तुडली आणि मैदान आधी मला पाडून मग माझ्या वाजता दगडा. माझ्या पारास मोठा पैलवान तो चंबा. आधी मला पाडून मग तिकडे जा. बर.
टाळीच झाली बर माणसांची, हा. हीच कुस्ती लागली पाहिजे. त्याला नाही म्हणायची पंचायती आली, हा. नाही म्हणायची पंचायती आल्यावर कुस्ती लागली. बरोबर 1.5 मिनिटात मारला. ह्याला शंकर पुजारी हा. अण्णा पुकारायला होतं तर हा. आत्ता फोन करून विचारा. हा. पुट्टीवरच मारला, धरून आणला की लगेच मारला. पुट्टी मारली. हो, पुट्टीचा डाव हे आमचा पेटेंट. हा. पहिल्या वेळ निघून गेला, जर दुसऱ्या वेळ मी धरून आणला तर तो पैलवान कधीही खाईनं निघून गेला. कुठल्याही भागातल्या माणसानं हा. सांगावं ह्याच्या खाईनं पैलवान निघून गेलाय. पुट्टीचा. हो, बरं, मग पुट्टी मारली त्याला मारली, आणि पांढरा त्या अष्टकाला मारलं. मारला. बरं, मग परत कुंडलला. हा. कुंडलला काका दहेरीची माझी कुस्ती लागली. म्हणजे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारींचे भाऊ. बर. लागल्यावर त्यानं माझा अंगठा मोडला, हे आता दिसते. हा, हा. अंगठा मोडल्यावर कुस्ती सोडवली. हा. सोडवली आणि त्याला सांगितलं आज बसणं, म्हटलं 42 दिवसानं सांगलीला महाराष्ट्र केसरी सामना आहे ती. हा. तू तासगावात नाहीस, मी वाळव्यात नाही. हा. ते 35x35 आकार असतो. हा. हे तुला पडायला पुरणार नाही. हा. आणि तुला ताणून मारणार इथं आज तो सांगतोय म्हणून. बर. ताणून मारणार, मारणार म्हणजे मारणार असं म्हणलं, हे लक्षात ठेव. हा. आणि बरोबर सांगलीत गाठ पडली. पहिला शिवाजी मध्ये कारंडवाडीचा, त्याच्याबरोबर कुस्ती आली, त्याला चितपट मारलं. परत सादरे धारवाड्यावर आली, त्याला बी चितपट मारलं. दोघं 2-2 कुस्त्या करून आम्ही शेवट फायनल आलो. कोण कोण? काका दहेरीची माझी. बर, महाराष्ट्र केसरीची याला. हा, सामन्याला. सामन्यात आल्यावर काका दहेरीला आला तेल बिल लावून. माझ्या आयुष्यात मी अंगाला तेल कधीच लावलं नाही, कधी वराडलो नाही, फक्त हात जोडायचे. जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीवर पाहिजे. बरोबर आहे. आरडून वरडून कुस्ती होत नाही. बरोबर. आरडावं कुणी. गोपाळ पाटील म्हणून एक पोरग होतं बारका पैलवान होता, तर असील नाग. बर, असील नाग काय सांगताय? त्याला पैलवान म्हणायचा गोपाळ पाटलाला. कायालाच बारका. अगदी. अहो, त्याचं माझ्या अंदाजाने 40 किलोचं वजन असं. बर बर. पर नाग यार इंडिया नाग निसता एवढा दंगा करायला. लय दंगा करणार. ते उदयसिंग गायकवाडांचा पट्टा. संजय सिंग गायकवाड. आमच्या भागात त्याचं लय नाव, गोपाळ पाटलाचं लय नाव. आणि मी तरी आमच्या गावात 3 खेळणी असते, त्याला बोलवून घेऊन कुस्ती लावणार. आणि तिची समजा 500 रुपयाला कुस्ती, गावाला 1000 रुपये द्या, गरीबाचं पोरग. खरं? हो. एवढा चांगला पैलवान. एक नंबर. लबाड बोलणार नाही. आपल्यापाशी तरी कधी तो लबाड एक शब्द बोलला नाही, कधीच नाही. नाही 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 नाही. गोपाळ पाटलाला आपण मानतो. आणि दुसरं रावसाहेब मगर, मोठा रावसाहेब मगर. त्याला तुम्ही विचारा, हरिश्चंद्र बिरादरची शिवाजी लोकांची कुस्ती कशी झाली. तुमची हरिश्चंद्र बिरादरांची झाली? 3 वेळ झाली. काय सांगताय? बर बर. 3 वेळ झाली, 2 वेळ सुटली. तिसऱ्या वेळ असं मला खाली धरून आल्यावर म्हणला थांब जरा, माझा लंगोटा कसलाय म्हणून असा हात केला. मी ढिल्यात राहिलो आणि असं बसलेलो होतो, नागपट्टी लावली, मला मारलं. बर, म्हणजे ते म्हणजे हे न झाला दाव, म्हणजे चुकून झाला. बर बर. नाही, मी त्याचा मार खात नव्हतो. हरिश्चंद्र बिराजदार म्हणजे मोठा माणूस, सत्पाला मारला माणूस. होय, सत्पाला त्यानं मारलंच की, आम्ही बघायला आहेच की. मी मोहम्मद अनाबची कुस्ती बघितली, असं सावर्डेकरांची कुस्ती बघितली, मारती मानेची ती बघितली. हो, आंधळकरची जिरा पंजाबीची बघितली, मोहम्मद हनीफची आंधळकरची बघितली, विष्णू सावर्डे मारती माने बघितली कोल्हापुरात. बर बर. सत्पाला युवराज पाटलाची बघण्याचा योग आला का हो? नाही बघ, आम्ही सोडून आलो तिकडं. तेव्हा सोडून आलो तुम्ही कुस्त्या? होय, सोडून आलो. मग तुमचं वय आता हाय किती म्हणायचं? 77 तर नक्की आहे बाबा. आता असं वाटतं 60 वर्ष वयाचं असल्या का तुम्ही वाटतंय? पोरं माझे चांगले आहेत. बरोबर की, बरोबर की. पाळणाच करायचा राहिलाय फक्त. बरोबर आहे की. म्हणजे कॅन्सर झाला, ऑपरेशन केले, त्याला 2-3 लाख रुपये घालवले. परत तुम्हाला सांगतो 2 वेळा अटॅक आला, त्याला 2-3 लाख. पर पोराने मला काही सुद्धा कमी केलं नाही करणार की. अहो, तुमचं काम पण चांगलं आहे ना. कधीच तिने. आणि माग सर अजून म्हणले नाही. बरोबर की, बरोबर. अजून कॅन्सर झाला कशामुळे झाला तुम्हाला? तंबाखू खाण्यामुळे कॅन्सर. तंबाखू खाण्यामुळे. तंबाखू म्हणजे इतकी खाल्ली की प्रमाणाच्या बाहेर तंबाखू झाली. त्यामुळे व्यसन करणं, तंबाखू खाणे चुकीचं आहे. चुकीचं हाय आता कळलं झाल्यावर.
खरं नाही काय? अण्णा पहिलवान उठलं की आळू जात नाही त्याच्यावर तंबाखू खा. आणि त्यामुळे तुमचं हे आणि तंबाखू ते यशाने वाढतच गेलो. आता जर एसटीत बसलो इथं तंबाखू खाल्ली पुण्यापर्यंत थुकायची नाही म्हटलं तशीच तंबाखू झाडाला. बरोबर. त्यामुळं ते कॅन्सर झाला. बरं बरं बरं. मग तुम्हाला त्रास झाला असेल भरपूर त्यावेळी? झाला रगड झाला सगळ्या ना. घरादाराला चाप झाला. बर बर बर. म्हणजे आता- तुम्ही नवीन पिढीला हा संदेश देताय की तुम्ही तंबाखू खाऊ नका. होय. तुम्ही थोडक्यात वाचला त्यावेळी. आता 3रं वर्ष अजून 3 वर्ष संपली कॅन्सर होऊन. त्यातून थोडक्यात वाचला वाचलोय. तुम्ही. बरोबर आहे. अटॅक 2 वेळ झाला. म्हणजे नवीन पिढीला एक चांगला संदेश आहे की जर तंबाखू खाल्ली तर कॅन्सर होतो. आणि एक चांगला पैलवान, मोठमोठ्या पैलवानांना मारलेला पैलवान आहे, तरी सुद्धा तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर झाला आणि त्यांचं हे इथला भाग थोडासा काढण्यात आला, पण ह्यांचं थोडक्यात भागलं. होय. पण नवीन पिढीनं तंबाखूच्या व्यसनापासून लांब राहावं किंवा दारूच्या व्यसनापासून सुद्धा लांब राहावं, हे चांगलं नवं. मला एक सांगा, टोपाना गोजगे यांच्यावर कुस्ती खेळण्याचा योग आला का हो तुम्हाला? ते एक नामांकित पैलवान होते त्यावेळेचे. इथं पेठ म्हणून आहे. हा, पेट नाका. भगवान पाटील म्हणून सभापती होते. बर तो आमचं लांबनं पाहुणं पैसे संमत. बर. वाटेगावचं पोरग कोण चांगलं खेळतंय म्हणून आम्ही पोरं बसलेलो आमच्या बशीच येऊन विचारलं. तर मी अरे ते टोपाना गोजगे कोण आहे कोल्हापूरचा, त्याच्याबरोबर खेळतोस का? त्याला म्हटलं काका खेळतो, पण मला जर जास्त पडला तर कुस्ती सोडवायला पाहिजे. अर्धा तास काय सोडू नका. अर्धा तासात मारलं मला तर मारू दे, पण तिथनं पुढे गेलं तर बोजा मला त्याचा ते जाणार नाही. बोजा लय आहे आणि परत कुस्ती सोडवावी लागत. आणि ते असं गावलं मला. एवढा बोजा पर तुम्हाला सांगतो, मी त्याला अर्ध्या तास 30 ते 35 मिनिटानं पुट्टी डावावरच मारलं. पुट्टीवरच मारलं. पुट्टी फेमस. फेमस. चंबा नाला खाली जर धरला तर पुट्टी मारली तालमी तर आम्ही चितपटच मारणार. चंबा मुतणार हो तालमीत. काय सांगताय? खाली कोण गावला की त्याला सुट्टी नाही, पुट्टीच मारायची. मला एक सांगा, अण्णा पाटोळे तुमची पकड व्हायची का माहिती तालमीत? कधी नाही व्हायचं. प्रति लय मोठं पैलवान. तालमीत कसं असते, गुरु जे असतो आपल्याबरोबर खेळतो, त्याला कधी आपण लय ताकद लावत नाही, कुठलंच पोरग लावत नाही. बर बर बर. कारण ते महत्वाचं, गुरुचा अपमान म्हणजे फार मोठी गोष्ट मोठा आहे. बरोबर. आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधी गेलो बी नाही. आयुष्यात आम्ही दारूला शिवलेलं नाही. बर 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 बर. त्या तंबाखूनं तेवढं बट्टा लावला शरीराला. नाही तर कधी व्यसन नाही. नाही. तुम्ही सगळ्यात जास्त बैठकीत दंड काढलेला एखादा क्षण आठवतो का तुम्हाला? आठवणात मला भरमो हळंगड्यानं हिथं मारलं आमच्या गावात. भरमो हळंगडे एक चांगला पैलवान किंवा त्यावेळेचे मी ऐकले नाव त्यांचं. मग त्याच्या गावाला बी कुस्ती होती ती. बर. मला स्वतःला झीट अशी होती की मला ज्या पैलवान पाडेल त्या पैलवानला मी 3 महिन्याच्या आत त्याच्याबरोबर कुस्ती कुठं वाटेल तिथं करायची आणि त्याला पाडायचाच. ही एक ध्येयच मनात होतं. बर. आणि त्याला 3 महिन्यात त्याच्या गावात जाऊन पाडला मी. ते काय गावानं पैसे दिलं मला, काय गावानं माझा अपमान केला नाही, तिथल्या पंचाने योग्य निकाल दिला. काय तो गाववाला आहे म्हणून काय नाही झाले असं काय नाही म्हणलं. तर त्याला दंड बैठक तुम्ही किती मारायचो काय? ते आता अण्णा पाटोळ्यालाच विचारलं पाहिजे. खरं? हो. कारण कसं आहे माहिती आहे का, मिनिटाला 100 बैठक, 2500 बैठक निघालीच पाहिजे. मिनिटाला 100 म्हणजे किती स्पीड? मग आणि ते बी असे शर्त होते. अण्णा पैलवानचे अजून मुलाखत घेतली का तर विचारा, टाच खाली मोळा ठेवायचा आणि बैठक मारायची. बैठक लय मी मारत होतो भयंकर. आता जोर आम्हाला निघणार नाही. 500 जोर म्हणजे 3 डाव थांबायचं. पण बैठक इतकी मारणार की फुल बैठक मारणार. हा तुमचा फोटो पाय तुमचं सांगतातच की हा फोटो पाहू शकताय. एकदम दणकट शरीर असलेला जर पैलवान कोण असेल तर पैलवान शिवाजी लोकले. आपण फोटो आपल्या समोर आहे, हा फोटो सांगतोय, ही ओळख करून देतो तुमच्या कष्टाची. कष्ट तुम्ही केलेले किती आहे ते. आणि पैलवान की असे आहे, विद्यार्थ्यानं अभ्यास केला तरच पास होतो. बर. पैलवानं कष्ट केलं तरच तो पैलवान. नुसत्या अंगाला माती लावून जर तो फिरला तर तो पैलवान 1-2 मैदानात त्याचं होईल कुस्ती, 3ऱ्या मैदानात त्याला कोण बी पाडायला सुरुवात होणार. बरोबर की. आता हे मेडल जे आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद होय 16वे अधिवेशन अलिबाग या ठिकाणी झालं, नंबर पहिला मिळालाय तुम्हाला. होय. आणि हे महाराष्ट्र केसरी अधिवेशनामध्ये तुम्हाला महाराष्ट्र चॅम्पियनचा
हा बिल्ला आहे, होय, हे मिडल आहे, हे यांना मिळाला नंबर पहिला आलेला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, यांची मिळगत फार मोठी. हे मिडल बेशक छोटा आहे, लहान आहे, हे पण हे यांच्या जीवनातली फार मोठी मिळगत आहे. कारण हे ज्यावेळी गळ्यात पडतं त्यावेळी हे माणूस त्या जगात सर्व सुख त्याला मिळून जातं. त्यावेळी म्हणतात ना की मृत्यू जर आला तर सुद्धा स्वीकारायला तयार होतो. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हा. मामासाहेब मोहोळ हा. यांनी ही माझ्या गळ्यात घातलेला आहे. फार मोठी गोष्ट आहे, हा. कारण ती माणसं तुम्हाला दिसणं, होय. त्यांच्या सानिध्यात राहणं. आणि त्या वेळेला हं. मला त्या आईला तालीम पुण्यातली एवढं गोकुळ वस्तात तालमीत असून हा. चंद्रकांत सातकर म्हणून पैलवान होता, हा. त्याच्या लढती करता मला तिथे नेलं हं. होतं. आडकर पैलवान म्हणून तिथं होता, हं. छोटा पैलवान होता. हं. आडकर पैलवान चंद्रकांत सातकर मला पुण्याला 3 महिने तिने हं. त्यांच्या खर्चानं सगळं मला खर्च ते घालीत होते. बर लढत फक्त त्यासनी द्यायची बर. हा म्हणून मला इथनं नेलं हा. होतं. त्यावेळेला ते अधिवेशन झाल्यानंतर हा. मामासाहेब मोहोळची आमची भेट घालायसाठी त्याने आडकर पैलवानने आम्हाला नेलं. हा. मामासाहेबच्या मोहोळच्या घरी जाऊन आम्ही बसून चहा वगैरे घेऊन आलो तिथनं, सरबत बिरबत. ही मोठी माणसं, ती मोठी माणसं, दिलदार माणसं. दिलदार. मला एक सांगा, गणपती आंधळकर म्हणा, दादू चौगले म्हणा, ही कशी खेळायला खस मोठा गणपती आंधळकरांचा? लय खस. मारुती माने आणि गणपती आंधळकरांची मोतीबागच्या तालमीत तर लढत व्हायची म्हणायची. होती मग तुम्ही ती बघण्याचा योग आलता कधी तुम्हाला? बरं, कायम बघणार. बरं बरं, कसं होतं ती, कशी दोघांची कुस्ती लय चांगली होणार. पर आंधळकर पैलवानला मारुती माने पैलवान कधी पाडणार नाही, कधीच नाही पाडणार. ते एक मान असतो. हा हा. मोठ्या पैलवानला जरी आपण धरलं हं. तर पाडायचं नसतं. बर, त्यामुळे पाडत नव्हतं कधी? नाही 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 नाही. कुस्ती चांगली. विषय तुम्हाला सांगतो, बाला रफी म्हणून पैलवान पाकिस्तानचा हा. आला आमच्या समोर हा. कोल्हापुरात. हा. त्यानं हजरत पटेलला मारलं आणि कोणाला मारलं बघा, दोघांनी. हं. कोल्हापुरात रामचंद्र वस्तात, बाबू बिरे, हा. ममूलाल वस्तात, हं. वास्कर पैलवान आणि कोण होता बघा. या 5 जणांची बैठक मोतीबाग तालीमध्ये बसली. बर. लेका ही पाकिस्तानात आलंय, लेका ही सगळ्यासनी मारून जाईल, ह्याला मारणारा पैलवान कोण? हं. बाबू मामाने म्हणजे आंधळकर पैलवानच्या वस्तादाने ह्या वस्तादाने विचारलं, हं. ह्याला मारणारं पोरग कोण आहे? हं. तर म्हणजे का आमच्या दृष्टीपत्रात काय नाही. मग मारुती वडार पैलवान मोतीबागत होता. म्हणजे लक्ष्मण वडाराचा भाऊ काय? नाही. बर. ही पार्लं इथं आहे कराडापाशी. बर. तिथला मारुती वडार चांगला पहिला, चांगला पैलवान. हं. आणि त्याचं एक होतं, हं. 5 मिनिटात ढाक लावून काय बी करून कुस्ती काय बी करून करणार नाही, पडला म्हणून समजायचं मारुती वडारा. मग बाबू मामा पण काय म्हणले, ह्याला पाडणारा एकच पैलवान, पण त्याची परिस्थिती नाही, त्याला खर्च आपण घातला पाहिजे. खर्च घातला पाहिजे तर म्हटलं खर्चाचं काहीतरी बोपर कोण आहे, तर मारुती वडाराला आणायचा. म्हटलं का तू येईल का? आता सोडून गेलाय, आता पिठी घेऊन आता 4 महिने झाले गेलाय गाव. तर म्हटले बघूया. मग माळकर म्हणून हॉटेल आहे तिथं. बर. ती मोठी पैलवानाची खायला, आंधळकर पैलवानाला खायला ते देत होते माळकर पैलवान. मग म्हटलं तर माळकरची गाडी घेतली 4 चाकी आणि कराडला आली. मारुती वडारानं ते दारात बघितलं, वस्तात एवढं जमून का आले ते म्हटलं, भेल वस्तात कोणी गेला होता? नाही, आम्ही पंढरपूरला गेलो होतो आणि येता येता म्हटलं मारुत्याचं गाव दिसलं म्हणून आपलं पाठी दिसली, जाऊया. मग त्यानं आपलं सरबत पाणी इकडं तिकडं केलं आणि मारुती आम्हाला इथं रेल्वे स्टेशनला घालून की तेवढं. बर. त्या ड्रायव्हरनं सांगितलं मला नाही वाट माहित. मारुती वडाराला गोड बोलून जी घेतला ते कोल्हापूरच दाखवलं तिने. गाडीच उभी केली नाही. मारुती वडाराला असा उचलून आणला चौघांनी. बर. माझ्या देखत तिची कुस्ती मेहनत घेतली. बाला रफीची तिची कुस्ती खासबागला टाकली पाकिस्तानच्या बाला. मारुती वडारानं 3ऱ्या मिनिटाला त्याला ढाक मारली. त्याला मारलं चितपट, पण मारुती वडार खासबाग मैदानात थांबला नाही. मोतीबाग तालमीतच कापड घालायला गेला. कारण परत जर कुस्ती लावली तर ते मला ऐकायचं नाही. बरोबर. बरोबर. बर बर बर. म्हणजे
म्हणजे भिवून गेला तो. हा, हा. आता जर कुस्ती लावली तर तो मला ऐकायचं नाही. बरोबर, म्हणजे ढाक मारून चित केलं, ढाक मारून चित केलं, पळालो. माणसं तरी काय आडवती ती का तवा. दंगा करायला लागली. परत गेला, कुस्ती केली की माणसं सगळी दंगा झाला की आम्ही त्याच्यात पडलो खाली. आमच्या अंगावरून माणसं गेली तर बर बर बर. आम्ही बारकं झालो. आनंद लय झाला मग सगळ्यांनी. परत त्याला उचलून आणला, ते इना झालाय, उचलून आणला खास बघत. हा. मग त्यावेळेला शिरपतराव बोंद्रे हा. तालीम संघाचा अध्यक्ष होते. हा. आता तुम्हाला माहित असेल शिरपतराव बोंद्रे. ऐकलं नाव, ऐकलं, मोठा माणूस. हा. मग त्यानं ते हारबीर घातला, सत्कार केला. परत तुम्हाला सांगतो, आपलं मारुती वॉर्डरला मैदानात फिरवला. माझ्या अंदाजानं लय काय नाही, 1 ठिक्कभर नोटा जमले असते. 1 ठिक्क. अरे बापरे, एवढं लोकांनी वर्ण पक्ष दिलं. माझ्या डोळ्यानं बघितलंय मी ते. 1 ठिक्क. हो. बर बर. एवढं पैसे त्याला जमलं. माणसाने हाताला येईल तेवढं पैसे. बर. म्हणजे वडर, म्हणजे वडर जातीचा होता का? हो, जातीचा वॉर्डर होता. बर बर. त्याचं गाव इथं पारलं. अजून हाय जिवंत? हाय की. बर बर. आता ह्या 4 वर्षात वारला असला तर काय आपल्याला माहित हा. नाही. पर लय गरीब, एकदम धोंडू फोडणारा माणूस, जसं लक्ष्मण वॉर्डर आहे का नाही, हा. अशीच परिस्थिती. बर बर बर. मला एक सांगा, हा एक इतिहास झाला. तुम्हाला लक्ष्मण वडाला वगैरे यांच्यावर खेळण्याचा योग आला का? झाली कुस्ती. लक्ष्मण मारलंय मला. लक्ष्मण मारलं? मारलंय. लक्ष्मण तसा चांगला पळला, एकदम कष्टाळू पहिलवान, चांगला पहिलवान. आणि गरीब गर्विष्ठ नाही. गर्विष्ठ नाही. आम्ही आता तालमीत बाहेर पडलं, मंडईत गाठ पडणार, काय म्हणणार, शोभा पाठीवर हात टाकणार, कसं काय कुस्ती मेहनत चांगली करी जा म्हणणार. असं होतं लक्ष्मण. गर्व नाही, गर्व वाढलंय बाबा मी मोठा आहे. नाही 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 तसं. माझा तुमच्या एवढ्या कुस्तीला आता आत्माराम रुडकर संघ झाली, बजरंग खोचरे संघ झाली, राजाराम घोरपडे झाली, खाशाबाई एनपे यांच्याबरोबर झाली, सर्जेराव बोरगाव यांच्याबरोबर झाली, संपत रेडकर यांच्याबरोबर झाली, मारुती बोंद्रे, बांबोडेकर यांच्याबरोबर झाली, कल्लापो वाळके. कल्लापो वाळके चांगलं पहिलवान की. इचलकरंजीला मारले. चांगलं पहिलवान. यंकोबा मैदान आहे ना इचलकरंजी. त्या मैदानाचं नाव यंकोबा मैदान म्हणून. बर बर. तिथं ते मैदान झाले. परत झालं काका दह्यारी झालं, परसराम सांगाव झालं, पांडुरंग मोरे, भाऊ सरुड, आणि परत काका दह्यारी परत एकदा झाली. शिवाजी मधने कारंडवाडीचा ते महाराष्ट्र केसरीला त्याला मारलंय. परत त्याला लय जाऊ मारलंय, 3-4 डाव मारले. बबन घोडके तो तासगावचा. दाशीराम कोण? दाशीराम महाराज पोरग म्हणून कराडच होतं. बर बर. टोपाना गोजगे ते ह्याला म्हटलं होता. हरिश्चंद्र बिराजा, भरमो हाळिंगळे झालं, शंकर आष्टेकरनं खास बागेला मला मारले. ओके. आणि वडार आहे बाजीराव वरटे. बाजीरावला मी मारले. म्हणजे एवढ्या नामांकित पैलवानाबरोबर तुमच्या पुस्तकाने योग आला. मग तुम्हाला महाराज केसरी का होता आला नाही बाबा? ही कसं झालं माहित आहे का, आम्ही कुठे गेलो सांगली जिल्ह्यातनं, चंबामतनं कोल्हापुरात असणार, युवराज पाटील असणार, नाही दादू चौगुले, ही 3 आम्हाला मोठीच होऊ. बर बर बर. आणि आमच्या 2-3 कुस्त्या होणार, 3ऱ्या नाही 4थ्या कुस्तीला आम्ही पॉइंटवर जाणार, मार खाणार नाही, पॉइंटवर आम्हाला मारणार. बरोबर. त्यावेळी ही जी महाराज केसरी झालेली आहेत, म्हणजे आप्पा कदम वगैरे म्हणा, यांचा खेळ तुम्हाला बघण्याचा योग आला का? आप्पा कदम खेळ बघण्याचा बघितलं. कसं आप्पा कदम खेळायला होतं? बरं आहे आपलं मध्यम, लय झाल नाही, लय बांधून कुस्ती करणार, गडबडीनं कुस्ती करणार नाही. मग तुमचे वस्ताद, खरे वस्ताद म्हणजे तुमचे 2च म्हणायचे, गणपती आंधळकर आणि अण्णा पाटोळे. अण्णा पाटोळे म्हणजे धनगराचा माणूस असू सुद्धा तो चांगला कसदार खेळायचा कुस्ती. तालमीत 1 नंबर कुस्ती करणार, पर दिल बाहेर चालत नव्हतं, दिल पडत. बर. मला एक सांगा, अण्णा पाटोळेचा किस्सा आहे की कर्नाटक मध्ये चार्ली पैलवानाबरोबर कुठं कुस्ती झालती? ह्याला हावेरीला. बरं, काय झालं कुस्तीचं? हावेरीला अण्णा पाटोळेला आम्ही स्वतः होतो, कपडे घ्यायला आहे त्याला. बरं. घिस्सा धरून आणलं की घिस्सा हात काढून घिस्सा काढून मारला लगेच चार्लीला. हो. बर. 15 ते 20 मिनिटाच्या आत मारला. बर बर बर. आणि दंगा झाला? अहो, हिंदू आणि मुस्लिम तिथं पार्टी. बर. आम्हाला 50 पोर बाहेर होतं, लॉजवर आम्हाला ठेवलं होतं. का तर मुसलमानाची माणसं काहीतरी करतील दंगा म्हणून, हत्तीवरनं मिळून काढायची होती. बर. अण्णा पाटोळेची. हो. बर. तर परत अण्णा पाटोळे काय म्हटले, हत्तीवरनं कशाला, आपलं पाय आपलं हे काढा. तर त्यावेळेला माझा एक अंदाज आहे, लय काय नाही, असं फिरून मिरवणूक त्यांनी गावातनं काढली. तर अण्णा पाटोळ्याला 5-7 हजार रुपये लोकांनी, दुकानदारांनी असे मिरवून
मिरवणूक काढल्यावर दिलेलं, कुणी 100 कुणी 500 प्रत्येकानं. काय सांगताय? आणि ते म्हणते त्यांची मुलं हिंदूंच्या बायकाने भावाला कसं भाऊबीजेला ओवाळते ते, असं अण्णा पाटोळेला ओवाळलं आम्ही डोळ्यानं बघितले. एवढा चांगला पैलवान. हो, म्हणजे चारित्र्यवान पैलवान. हो, चारित्र्यवान. आणि त्याच्या आयुष्यात लबाड ह्यो कधी एक शब्द बोलला नाही. कधीही नाही. कधीच नाही, कधी नाही. कधी लबाड बोलायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला वाईट शिकवायचं नाही. एकदम कायम एकदम चांगलं. उदाहरण तुम्हाला सांगतो, आम्हाला एक किस्सा त्यांनी सांगितलं होता कुस्त्याला गेल्यावर. पुणे जिल्ह्यात ते कुस्त्याला गेले होते. मग एक खेडेगावात आपला एक पाटील वर्षाला मोठा पैलवान आला की तो घरी नेणार जेवायला. जेवायला नेल्यावरनं जेवणार पैलवान जाणार. पण अण्णा पाटोळेचा विषय असा होता, आमच्या घरात जरी आलं म्हणजे कितीतरी वेळ आलं तर पर घरात येणार. आमची आई असायची, आईला बाहेर बोलवलं की आईचं पाया पडायचं आणि मग जातो म्हणायचं. पण ते घरातल्या माणसाला पाया पडल्याशिवाय अण्णा पाटोळे कुणाच्याही घरात, तुमच्या घरात जरी आलं तर तुमच्या मालकीणीला बाहेर बोलवणार, तुमच्या मालकीणीला पाय ती बारकीन मोठी म्हणणार नाही, पाया पडणार मग जातो म्हणणार. म्हणजे एवढं त्यांचं वागणुकीचं हीच आहे. पुण्याला त्या पाटील नेणार जेवायला आणि परत हिने काय केलं, कुस्त्या पैसा झाला, जेवली तर मग सगळी पोरं निघाली की जातो म्हणून पाटील. मग पैलवान म्हणले पाटील इकडे जरा घरात चला. घरात गेला, तुमची मालकीण कुठं आहे तर बाहेर बोलवा. बाहेर बोलवले, पाया पडले. मग ते पाटलीन म्हटली, आजपर्यंत मी 40 वर्ष झालं नांदतो या घरात, 40 वर्ष झालं मी भाकरी थपतो या, पण योग पैलवान आत आला नाही मी जातो म्हणून, आणि तुम्ही कसं काय आला. बरोबर आहे. म्हणजे एवढं संस्कारिक पैलवान अण्णा पाटोळे. चांगली गोष्ट आहे, कारण हे गुरुचा फार मोठी मिळगत आहे गुरुसाठी. त्यासाठी माणसानं चरित्रवान राहिलं पाहिजे. गुरुला विसरला तर तो संपला. क्या बात आहे. तुमची एखादी स्मरणात राहिलेली एखादी कुस्ती, तुमच्या आठवणीत राहिलेली कुस्ती तुमची स्वतःची एखादी आहे का? आहे. कुठली? हरिश्चंद्र बिरादारची माझी दुसऱ्या वेळ कुस्ती झाली. 1 तास 7 मिनिटं होती घड्याळ लावून. बर. त्या दिवशी संध्याकाळी मला चपाती मोडून सुद्धा खाता आली नाही आणि त्याला बी खाता आली नाही. एवढं हे झालं. रावसाहेब मगरला आत्ता फोन लावा, तो काय सांगतो विचारा. प्रत्यक्ष दर्शन रावसाहेब मगर होते. हो, प्रत्येक होताच तो बघायला. तर क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे भाग्यवान आहे तुम्ही. मला एक सांगा, प्रेक्षक म्हणून तुम्ही गेलाय आणि तुम्हाला आवडलेली कुस्ती प्रेक्षक म्हणून, म्हणजे आता श्रोता म्हणून गेला, आम्ही जर बघायला जातो तसं, तशी तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती कुठली आहे? चंबा मतनाळ आणि गणपती खेळकर, खासबाग मैदान. महाराष्ट्र केसरीची कुस्ती झालेली? नाही, मैदान तिकीट लावून कुस्ती होती. बरं. का तर चंबा मतनाळ हा त्याचं वजन 80 किलो. बर. आणि गणपती खेळकरचं 200 पाऊंडच्या वर काहीतरी वजन होते. पाऊंड? बर. तर त्याला चाट लावली होती चंबा मतनाळ. चाट याचा अर्थ असा खाईनं पायाला हे लावलेलं, ठेपा मारला. तर तो असा फिरवून पडला होता पहिला. एवढं चंबा मतनाळमध्ये करंट होता? करंट म्हणजे अतोनात करंट पैलवानचा. लग्न झालेलं आहे पैलवानचं त्या. बर. 1 नंबरला बाची कुस्ती वर्ण, आणि खाली खाईनं 5 नंबरला पोरग्याची कुस्ती होती. चंबाच्या पोरग्याची मी बघितल्या. बर बर बर. मी बघितल्या. क्या बात आहे. एवढं चांगला पैलवान चंबा मतनाळ. वाटलेली बाबळ असते, मुलीला धरली तर ती टोचणारच आणि मध्ये जर धरली तर टोचणार. चंबा मतनाळला हिथं जर धरलं तर ती बाबळचं लाकूड धरल्या गत, आणि हिथं धरलं तरी बाबळचं लाकूड धरल्या गत. असला पैलवान कठीण नाहीच. बरं. आता नवीन पिढी तुमची जुनी पिढी होती, बरोबर? जुन्या पिढीत तुम्ही असं कधी व्यसन करून कुस्तीला गेला काय? एखादं इंजेक्शन घेऊन वगैरे असं कुस्त्या करायला कधी गेला? आमच्या आयुष्यात ते नव्हतं, आणि नोरा कुस्ती आमच्या आयुष्यात नव्हतीच, बघितली सुद्धा नाही आम्ही नोरा कुस्ती. उदाहरणार्थ एक झाली कुस्ती आमच्या देखत, मोठी 1 नंबरची कुस्ती, नाव आम्ही घेत नाही. नोरा ठरताना ठरली कुस्ती सोडवायची म्हणून, आणि आपला पैलवान ढिल्यात गेला. ढिल्यात गेल्याबरोबर त्या पैलवानं मारलं, आणि त्याच संध्याकाळी तो पैलवान विमानानं बसून गेला. बर. बेळगावला कुस्ती झाली.
बर 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 नाव कोणाचं घेऊन ये हा. तो काय म्हटला, कोल्हापूरला ती कुस्ती परत होणार होती, बरोबर. बेळगावला कुस्ती ठरली, कुस्ती ही बरोबर सोडवायची ही ठरलेलं होतं. हा. ही गेले ढिल्यात, म्हणून त्यानं मारलं आणि तो गेला. तो बी गेला सजाखाली, कारण सजाखाली गेला ते सजाखाली हे बी पडला सप्पई. बापरे, त्यामुळे ते मोठा आघात झाला. आता मला मारतील म्हणून ते रातोरात विमानानंच गेलं, थांबलं नाही. बरोबर. आणि ती कुस्ती माळकर काका जमदाडे ही जी कोल्हापूरला होती, ही कुस्ती परत कोल्हापुरात घ्यायची. आता जी नवीन पिढी आहे ही जरा व्यसनामध्ये चालली, ह्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमचं मत त्यांच्याबद्दल अजिबात चांगलं नाही. मग ह्यांनी काय करायला पाहिजे सांगा? हे आणि एक तो नाद तरी सोडावा, हा. आई बापाला बुडवू नका. बर. आई बापानं भाजी भाकरी खाय, चटणी भाकरी, हा. आणि तुला 4 तूप रुपये द्यायचं. द्यायचं, 4 रुपये द्यायचं, आणि तू जर नुसतं अंग लाल करून जर फिरायचं झाला, आत्ताच्या पैलवानं कुणी बी माझं 5,000 रुपये बक्षीस आहे. बर. त्यानं बिन थांबता 2,000 बैठक मारून, नाही तर 1,000 बैठक मारून दाखवा, कुठल्याही पैलवानं मारून दाखवा. 1,000 बैठक कुठल्याही पैलवानं मारून दाखवा, मी 5,000 रुपये देतो त्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली अण्णा गोष्ट. पटोले 2,000-2,500 बैठक बिन थांबता मारत होता. आंधळकर पैलवान 2,000 बैठक बिन थांबता मारत होता. बरोबर. आम्ही कष्ट केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय पास होत नाही. बरोबर आहे. मग त्यामुळे कष्ट करायला पाहिजे नवीन पिढीने. नवीन पिढीनं कष्ट करावं. हा, तुला करायचं, तुला कटाळा आलाय नका, सरळ बंद कर, घर बुडवू नको. पण हे असं काही धंदे करू असलं काय करू नका. तू आज ह्या मैदानावर पड, मी उद्या त्या मैदानावर पडतो, असलं काय करू नका. डोळ्यात राग कोणाच्या घालणार. हे स्वतःसाठी फार वाईट आहे हा, आणि स्वाभिमानासाठी सुद्धा वाईट आहे. स्वाभिमान म्हणजे एवढा की तुमच्याकडे बघताना लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत ना. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे भविष्यात तुमचं वाईट तुम्हाला तुमच्याबद्दल विचार करू शकतात लोक. हा. आज एक महान मल्ल जो महाराज चॅम्पियन म्हणून असणारा शिवाजी लोकरे, वय वर्ष 77 आहे आणि 77व्या वर्षी सुद्धा तरुणासारखं जीवन जगत आहे. ज्यांनी हिंद केसरीच्या लेवलचा पैलवान असणारा टोपाना गोजगे असून द्या आणि असे नामवंत मल्ल, कल्लापा वाळके एक चांगले पैलवान नामक, त्यांच्याबरोबर कुस्ती खेळलेत. अशा अनेक नामवंत मल्लांच्याबरोबर कुस्ती खेळलेत आणि कुस्तीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचे मेडल्स मिळवलेले आहेत. महाराज चॅम्पियन झालेले आहेत, ऑल इंडिया चॅम्पियन झाले आहेत. असे पैलवान म्हणजे पैलवान शिवाजी लोकरे यांच्या शेतामध्ये आलो ना, आज त्यांच्याबरोबर बोलण्याचा मला योग आला. त्यांनी नवीन पिढीला एक प्रखर असा संदेश दिलेला आहे. यांचं बोलणं जरी प्रखर असेल तर विचार करण्यासारखं बोलणं आहे. असं नाही की त्यांनी काही तर बोलले तर रागाच्या भरात बोलल्यात, असं न समज करता त्यांनी जे बोलले ते प्रखर बोलल्यात, नवीन पिढीला काहीतरी घेण्यासारखं बोलल्यात. एवढं सर्व लोकांनी विचार करावा आणि ह्यांच्या बोलण्याचा थोडासा विचार करून, कारण हे 1980च्या पूर्वीचं खरंच कुस्तीमधलं वादळ होतं. असं एक नामवंत पैलवान मी ज्या ज्या मुलाखती घेतो त्यावेळी जुने पैलवान जे आहेत ते शिवाजी लोकरे यांचं नाव घेतात. कारण एक नामवंत पैलवान होता आणि एक जातीवंत पैलवान होता, ज्या पैलवानानं हार सुद्धा डायरेक्ट तोंडावर सांगितलं आणि विजय सुद्धा तोंडावरती सांगितला. असा प्रखर व्यक्तिमत्व असणारे पैलवान म्हणजे शिवाजी लोकरे यांच्या घरी आलो आणि त्यांच्याकडून हा इतिहास ऐकताना हृदयाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि नवीन पिढीला सुद्धा एक चांगली ऊर्जा मिळेल एवढं मला वाटतंय. एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो. नमस्कार. नमस्कार.